आ गए मेरी मौत का तमाशा देखने। अरे नाही, चुकीचा व्हिडिओ लागला। आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण तर आहेत, सोबत थोडासा मजेदार देखील करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आज आपण बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत, तर पाहिजे नाही माहिती? आप दो ना। पण आज मी सगळ्याच बुरशीनाशकाची माहिती देणार नाहीये। आज मी फक्त आणि फक्त एकाच बुरशीनाशकाची माहिती आपल्याला देणार आहे। चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू। अरे चिंता नका करू। आज मी आपल्याला साफ या बुरशीनाशकाची माहिती देणार आहे आणि हे असे बुरशीनाशक आहे जे आपल्या बागेमध्ये आपल्या बागेसाठी अतिशय उपयोगी आणि अतिशय चांगला असा आहे। तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। तर बघा, बागकाम करत असताना आपल्या रोपांवर वारंवार बुरशी येत असते, म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, फंगल अटॅक। आणि अनेकदा या बुरशीचा अटॅक, फंगल अटॅक नसताना देखील आपल्याला बुरशीनाशकांची आपल्या बागेमध्ये गरज पडत असते। वेळोवेळी आपल्याला बुरशीनाशक आपल्या बागेमध्ये वापरणे आवश्यक असते। आपल्या बागेमध्ये काही अशी रोपं असतात, अतिशय महागडी रोपं असतात आणि नाजूक रोपं असतात, त्यांना जपणं गरजेचं असतं। त्यासाठी अधूनमधून बुरशीनाशकाची फवारणी करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी जर आपण बाजारात गेलो तर आपल्याला बुरशीनाशकांचे भरपूर प्रकार दिसतात, लिटरली हजार प्रकार दिसतात। आणि हे प्रकार पाहून आपण स्वतःच अरे मुझे चक्कर आने लग गया। पण ज्या बुरशीनाशकाबद्दल आज आपण बोलतोय हे बाजारात सहज उपलब्ध आहे, आपल्याला कुठेही मिळतं आणि स्वस्त देखील आहे। हे म्हणजे साफ अँटी फंगल फंगिसाइड किंवा बुरशीनाशक। आता बघा, ज्यावेळेसही आपण कोणतंही औषध, रासायनिक औषध आपल्या बागेसाठी विकत घ्याल तर त्या औषधाच्या बॅक साईडला, पाठीमागच्या साईडला एक चौकोनी आपल्याला चिन्ह दिसेल आणि त्याच्या अर्ध्या भागात वेगवेगळ्या रंगाचे पॅच असतील। त्यामध्ये लाल असेल, निळा असेल, हिरवा असेल आणि पिवळा, हे 4 विविध रंगाचे पॅचेस असतात। आणि हे रंग जे असतात हे आपल्याला ह्या औषधामध्ये असलेल्या विषाची जहालता सांगतात। आता हे किती जहाल हे कसं कळेल, तर लाल रंग सगळ्यात एकदम जहाल म्हणजे लाल रंग, त्याहून थोडा सॉफ्ट म्हणजे नॉर्मल जहाल असा निळा रंग, आपल्या बागकामासाठी चालेल असा हिरवा आणि त्याहून सगळ्यात सॉफ्ट असा पिवळा। तर उतरत्या क्रमानं लाल, निळा, हिरवा आणि पिवळा असं हे उतरतं क्रम आपल्याला या विषाची जहालता सांगतं। म्हणजे यामध्ये थोडक्यात पॉइझन आहे आणि हे आपल्या बागेमध्ये सेफ ठेवायचं, लहान मुलं पोहोचणार नाही, आपले पाळीव प्राणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं औषध आहे। तसेही आपण ज्याही वेळेस कोणतंही औषध खरेदी कराल तर आपल्या बागेसाठी अत्यंत जहाल औषधांची आपल्याला गरज नसते। हिरवा किंवा पिवळा असा पॅच पाहूनच आपण आपल्या बागेसाठी औषध घ्यायचं। तर साफमध्ये काय काय आहे हे समजून घेऊया, थोडंसं टेक्निकल आपण जाऊया। हे एक सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं फंगिसाइड आहे। यामध्ये कार्बेंडाझिम हे 12.25% आणि मेन्कोझेब टेक्निकल हे 74.12%, अन्य पदार्थ 13% असं हे। ठीक आहे, जास्त टेक्निकल फंदात मी पडत नाही, थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात सांगतो। हे एक बुरशीनाशक आहे, असं बुरशीनाशक आहे जे आपण आपल्या बागेत फवारू शकतो, पाण्यात ढवळून आणि डायरेक्ट, ह्या दोन्ही पद्धतीने आपण आपल्या रोपांसाठी वापरू शकतो। तर वापरण्याची पद्धत समजून घ्या, सिंपल आहे। यामध्ये बघायला आपण तर निळ्या कलरचं पावडर आहे, पावडर देखील आपण डायरेक्ट वापरू शकतो। तसंच हे पाण्यात विरघळून देखील आपल्याला देता येईल। पाण्यात विरघळून देत असताना याचं स्टँडर्ड प्रमाण आहे 1 लिटर पाण्याला 1 ग्राम आणि डायरेक्ट देताना रोपाच्या आकाराप्रमाणे, रोपाच्या प्रकाराप्रमाणे, रोपाच्या गरजेप्रमाणे हे आपल्याला द्यायचं आहे। काही महागडी रोपं, अडेनियम, कॅक्टस किंवा सकुलंट्स किंवा इतर रोपं ज्यांवर बुरशी पडण्याची भीती असते अशा रोपांवर हे फवारू शकतो। रोपांच्या रिपोर्टिंगच्या वेळेस, बेअर रूट रिपोर्टिंग म्हणजे मुळ्या मोकळ्या करून ज्यावेळेस आपण रिपोर्टिंग करतो तर या द्रावणामध्ये, याचं तयार केलेल्या द्रावणामध्ये आपल्याला रोप एक 10 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी बुडवून ठेवलं तर रोपाच्या मुळ्यांना बुरशी लागण्याची भीती राहत नाही। त्यासोबतच पॉटिंग मिक्स तयार करत असताना देखील अर्धा चमचा, 1 चमचा जितकं पॉटिंग मिक्स असेल त्याप्रमाणे हे तयार करून घेणं
गरजेचं आहे। बाजारात असंख्य प्रकारचे फंगिसाइड उपलब्ध आहे आणि ते फंगिसाइड वेगवेगळ्या किमतीत मिळतात। काही फंगिसाइड प्रचंड महाग आहे, परंतु हे आपल्याला 100 ग्रॅमचं हे पॅकेट आपल्याला 90-95 रुपयाला स्वस्तात मिळून जातं। तर हे आपल्या बागेसाठी स्वस्त आणि मस्त असं प्रोडक्ट आहे। आपल्या बागेतील अधिकांश रोपांना हे फंगिसाइड आपल्याला वापरता येतं। फक्त बागेतील कोवळा भाजीपाला, ज्यामध्ये कोथिंबीर, मेथी, पालक किंवा पुदिना असा जो भाजीपाला आहे, कोवळा भाजीपाला त्यावरती डायरेक्ट फवारू नये। किंवा जी रोपं जलवर्गीय रोपं आहेत, जसं कमळ आहे, वॉटर लिली आहे, तर ह्या रोपांना देखील डायरेक्ट टाकू नये, कारण जर पाण्यात आपण हे टाकलं तर पाण्यातील गप्पी मासे मरण्याची यामुळे भीती असेल। यासोबतच फंगिसाइडचा वापर, साफचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग रुजवण्यासाठी, बागेतील हत्यारं साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, निर्जंतुक करण्यासाठी, बी रुजवण्यासाठी किंवा बीज प्रक्रियेसाठी फंगिसाइडचा साफ याचा आपण वापर करू शकतो। साफचा वापर केल्यामुळे बियावर कीड पडण्याचं, बुरशी पडण्याचं प्रमाण कमी होतं, बियांची उगवण शक्ती वाढते आणि आपण लावलेल्या अधिकांश बिया व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाढून त्यांच्या रूपात देखील रूपांतर होते। खरे तर साफ हे शेतीसाठी तयार करण्यात आलेलं प्रोडक्ट आहे। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। खरे तर साफ हे शेतीसाठी तयार करण्यात आलेलं प्रोडक्ट आहे, उत्पादन आहे, परंतु बागकामात हे आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या बागकामाच्या बॉक्समध्ये हे फंगिसाइड असू द्यावे। तर मित्रांनो, हे होते आजचे प्रोडक्ट। ह्या प्रोडक्टची मी आपल्याला माहिती दिली। हे प्रोडक्ट किंवा ह्या प्रोडक्टची माहिती मी आपल्याला फक्त माहितीसाठी आजचा व्हिडिओ आहे। मला कसलंही या प्रोडक्टसाठी स्पॉन्सरशिप किंवा प्रायोजकत्व मिळालेलं नाही आहे। जर साफ कंपनीवाल्यांनो बघत असाल तर आपल्या जाहिरातीचे, मार्केटिंगचे पैसे पाठवून द्या। अकाउंट नंबर मी आपल्याला देऊन टाकेल, पर्सनल मला कॉन्टॅक्ट करा। कोई तरीका है भीख मांगने का? तर या व्हिडिओमध्ये इतकेच। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या बागप्रेमी मित्रांना, परिवारातील लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करण्याअगोदर चेक करा। बागकामाच्या संदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर मिळतील, माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील। 5-5 लाख लोकांनी बघितलेले व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळतील, तेव्हा ते पहा। पसंत पडले तरच सबस्क्राईब करा, पण सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचा बटन आठवणीने दाबा। बागकामाच्या संदर्भात काही शंका असतील तर कमेंट करा, बाकी बस करा। आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ। तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद। फटाफट फटाफट बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ, मैं राजनाथ सिंह से गुजारिश करता हूँ, मैं समित पात्रा से गुजारिश करता